नाशिकच्या सातपूर त्र्यंबक रोड परिसरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। आयटीआय सिग्नल पासून काही अंतरावर निर्जन रस्त्यावर सिलेंडरने भरलेला ट्रक उभा असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। विशेष म्हणजे परिसरात ना गॅस एजन्सी ना मोठी वसाहत किंवा व्यावसायिक आस्थापना असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवण्यात आल्याने काळ्या बाजारातील व्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे। ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने सोमवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। प्राथमिक तपासात हे सिलेंडर हिंदुस्तान पेट्रोलियम HP कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर असल्याचे उघड झाले आहे। मात्र हा साठा नेमका कोणाचा आहे, ट्रक येथे का उभा होता आणि वाहतूक कोणत्या एजन्सीद्वारे केली जात होती याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली आहे। ट्रक चालक व संबंधित व्यक्तींना विचारणा करण्यात येत असून संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे। सायंकाळी सुमारे 7:15 वाजता उपविभागीय अधिकारी अर्पिता टुपे, अप्पर तहसीलदार अमोल निक्कम तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठाधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते। मोठ्या प्रमाणात साठलेले हे सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून अधिकृत तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली ती प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी वंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर HPCL कंपनीचे, BPCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहनं जप्त केलेले आहेत। म्हणून घरगुती गॅस सिलेंडर जे होते ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कारवाई सुरू आहे। पुण्याची मोडच काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं आहे, एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते। ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते। अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल पुढे काय याच्यामध्ये EC Act म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येते। एजन्सी चालक आहे, याच्यामध्ये काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे। याच्यामध्ये पुढे ज्यांचा त्याचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत। कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे 15 ते 20 आणि त्याची चौकशी सुरू आहे। ते कोण पुढे घेऊन जात होते। बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर ज्या भावानेच त्याची विक्री होत असणार याच्याबद्दल दुमत नाही। त्याप्रमाणे तपास सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।